असे म्हणतात काही क्षण असे असतात जे कॅमेऱ्यात नाही तर थेट आत्म्यात कैद करायचे असतात. आजची ही रात्र तशीच आहे, जादुई, चिरंतन आणि अविश्वसनीय. चला तर मग साक्षीदार होऊया या अविश्वसनीय क्षणाचे. सुरू करूया शिवशंभू प्रतिष्ठान आयोजित मशाल महोत्सव 2025. संध्याकाळचे 7 वाजले होते. दुपारी मिळालेली कामं संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी पूर्ण केली होती. शिवमंदिराची सुंदर सजावट झाली होती. प्रत्येक तोफेला हार लावून सजावट करण्यात आली होती. महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली. मूर्तीची पूजा करून बाजूने मस्त अशी रांगोळी काढण्यात आली. रांगोळीचे पण काम पूर्ण झाले होते. किल्ल्यावर मॅगी खायचे स्वप्न आज पूर्ण होणार होतं. ग्रुपमधल्या एका ताईने मस्त चुलीवर गरमागरम मॅगी सगळ्यांसाठी बनवली होती. ती मॅगी खाऊन लागलेली भूक तर मिटली होती. आता वेळ झाली होती कोराई मातेच्या मंदिरात आरती करण्याची. सर्वजण कोराई देवीच्या मंदिरात आरती करण्यासाठी जमा झाले आणि थोड्याच वेळात आरती सुरू झाली. आरती संपल्यानंतर पुन्हा शिवमंदिरामध्ये आरती करायची बाकी होती. मग आम्ही पुन्हा शिवमंदिरात येऊन आरती केली. आता वाजले होते 8:30 आणि दुपारी गडावर ऊन आणि गरम होत होतं, पण आता हळूहळू थंडीची चाहूल लागू लागली होती. आता हे कितीपर्यंत टेम्परेचर खाली जाईल याची काही आयडिया नव्हती. यासाठी वॉर्मअप म्हणून आम्ही जेवण आणायला गडाखाली गेलो. संतोष खाली गेल्यानंतर कळालं की जे जेवण देणार होते ते अजून आलेच नाहीत. मित्रांनो, आता आम्ही खाली आलो गडाच्या खाली जेवण घेण्यासाठी. जवळजवळ 7 मिनिटात आम्ही गड उतरलो. माझ्यासोबत माझा मित्र आहे. काय बोलतो सौरभ, कसं वाटतंय? छान वाटतं. कसा वाटला एक्सपिरियन्स तुला? एक्सपिरियन्स पूर्ण झाल्यावर सांगतो सकाळी. आणि मित्रांनो, आत्ताच जेवण आलेलं आहे गाडीतनं. पापड
हा चमचे किती देऊ हो हे दादा ऋषी विमल विमल काय चमचे त्यात जेवण आहे आपलं जेवण आहे. काही वेळ वाट बघितल्यावर फायनली रात्रीचं जेवण आलं. जो गड 7 मिनिटांमध्ये उतरलो होतो तोच गड पुन्हा चढायला आता फाटली होती. 20 ते 25 मिनिटांमध्ये आम्ही सगळे जेवणाचं सामान घेऊन पुन्हा किल्ल्यावर आलो. चांदण्याच्या प्रकाशात बसून मस्त असा जेवणाचा आस्वाद घेता आला. जेवल्यानंतर काही वेळेतच भजनाचा कार्यक्रम करायचे ठरवण्यात आले. चला तर हे पण आपण बघून घेऊ.
रात्री 12 ते 2 भजनाचा कार्यक्रम रंगला. नंतर हळूहळू शरीरातले सगळे अवयव आतून ओरडायला लागले. तेव्हा समजलं झोपेची गरज आहे. रात्रीच्या वेळी अचानक थंडी वाढू लागली. टेंट आणूनही शानपणा करत बाहेरच झोप कधी लागली कळालंही नाही. आणि 3:30 वाजले. आता वेळ झाली होती त्या क्षणाची ज्यासाठी आम्ही सगळे इथे जमलो होतो. सर्वांनी उठून आणलेले पारंपरिक कपडे घालून तयारी केली. मशाली पेटवण्यासाठी धाग्याचे गोळे आणि कापूर मशालीच्या वातीत आम्ही ठेवत गेलो. किल्ल्यावर ह्या वेळेस खूप जोरदार अशी हवा चालू होती. थंडीसुद्धा वाढत चालली होती. त्यामध्ये मशाल पेटवणं हे अवघडच वाटत होतं. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मशाल कशी पेटवतात ते. तर ते खूप जोरात हवा चालू आहे गोरीगडवर सकाळच्या वेळेला आणि थंडी पण होती. तर आता मी तुम्हाला दाखवतो इथे मशाल कशी पेटवली जाते. ऑलरेडी आम्ही ते शिगा आणून त्याच्यात वाटी लावून ते ठेवलेलं होतं इथे. तर त्याच्यामध्ये आग कशी लावतात ते मी तुम्हाला दाखवतो. हा गॅस आहे आणि त्याच्यातनं आग लावून जो धाग्याचा आहे त्याला जाळलं जातं आणि आतमध्ये कापूर ठेवतो. त्याला जाळत ठेवतो. पूर्णपणे जळायपर्यंत त्याच्यात तेल टाकावं लागतं. ते अशा प्रकारे जळत राहतात. मित्रांनो, आताच कोराई देवीच्या मंदिराच्या इथली मशाल आम्ही लावलेत. तिथे 6 मशाल लावलेल्या आणि आता आम्ही तटबंदीवरची मशाल लावणार आहे. तर तिथला पूर्ण जेव्हा सगळ्या मशाल एकत्र पेटतात तेव्हा खूप छान वाटतं. तो व्हिडिओ मी नक्कीच कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. कारण इथला खूप मोठा किल्ला असल्यामुळे ते एकत्रित पाहता येत नाही. त्यामुळे मी एक ग्राउंड शॉटमध्येच ते कॅप्चर करू शकतो. बघूया आपण ते कसं दिसतंय. चला. अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये किल्ल्यावरच्या पूर्ण 100 मशाली पेटवण्यात आल्या होत्या. हे दृश्य डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं असतं. शिवकाळामध्ये मावळ्यांना पण हे गड किल्ले असेच मशालींमध्ये किती भारी दिसत असतील याचं एकंदरीत उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. खरंच आहे, काही क्षण हे असे असतात जे कॅमेऱ्यात नाही तर थेट आत्म्यात कैद करायचे असतात. हाच तो क्षण आहे जो माझा मोबाईल कसा बघत होता ते मला माहीत नाही, पण मी जे माझ्या डोळ्याने बघत होतो ते खूप सुंदर होतं. सगळ्या मशाली पेटवल्यानंतर स्काय शॉट लावण्यात आले आणि हवेमुळे त्याचे लँडशॉट बनत होते. शेवटी सकाळ झाली आणि ठरल्याप्रमाणे सगळे एका जागी जमा झाले. शिवगर्जना देऊन पुढे दुर्गभ्रमंतीसाठी आम्ही निघालो. तिथल्या स्थानिक गावकऱ्याने आम्हाला पूर्ण किल्ल्याविषयीची माहिती सांगितली आणि याच किल्ल्यावरून आम्हाला सुंदर असा सनराईज पाहायला मिळाला.
कोरायगड आणि असंच लोहगड, विसापूर आणि तिकोना हा मधला मार्ग आहे. आणि तसाच उलटा मार्ग सरसगड म्हणजे जो टप्पगडीचा डोंगर होता तो, मृगगड, शिवलिंग दर्शन, कोरायगड, मोरगिरी, लोहगड, विसापूर असा होता मार्ग. ह्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख किल्ला म्हणजे कोरायगड. कोरायगड ह्या भागामधले जेवढी डोंगर श्रेणी आहे याच्यामध्ये कोरायगड 8 नंबरला येतो सगळ्यात उंचीमध्ये. 2 नंबरला आहे घनगड, जिथं कैद खाना होता जो पेशव्यांच्या काळापर्यंत चालू होता. नंतर जेव्हा इंग्रजांनी 1818 आक्रमण केलं इथं तेव्हा त्याच्या प्रॉपरच्या पायऱ्या होत्या पूर्व पाताळात कोरलेल्या त्या तोडून उद्ध्वस्त करून टाकल्या. तसंच ते जे दुर्ग आहे तैलबाईला त्याचा सुद्धा केला. आणि दुर्गावरनं उभं राहिल्यानंतर अवघ्या समोरच म्हणजे असं आपण आहे आणि जवळजवळ ते विष्णूचं मंदिर आहे एवढ्या अंतरावरती तरी सुधागड आहे म्हणजे मध्ये वाघजाई घाट आहे अख्खा. आणि ह्या व्यापारी मार्गावरती मुख्य लक्ष ठेवण्याचा हा मेन केंद्र म्हणजे कोरायगड. आणि कोरायगडवरनं जर बघितलं तर वातावरण साफ नसल्यामुळं इतका लांबपर्यंतचा पट्टा कव्हर होतो, खूप लांबपर्यंतचा पट्टा कव्हर होतो. इकडं फार खाली सरसगड, मृगगडचा एरिया कव्हर होतो. इकडे ही माची वगैरे सगळं हे ह्या दृष्टिकोनातनं जेवढं पण स्टॉक यायचा जे काही खजिना असेल काय असेल इथं स्टॉक होऊन मग पुढे तो जायचा. या श्रेणीमध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे कैदी सुद्धा जेवढे कैदी असायचे जे जे पकडलेले युद्ध कैदी वगैरे त्यांना सुद्धा घनगडावरती पाठवताना ज्या कैदखान्यांमध्ये इथं सुद्धा एक खाली कैदखाना आहे, पायऱ्या नाही तुला म्हटलं होतं दादा पण घेतलं दादा म्हणले कोठारी. त्या कोठारात सुद्धा तिथं एक जागा होती आणि सेम आता इकडं सुद्धा आहे. ते आता आपण जाता बघू. एकाच कातळावरती एकाच वरती शिवलिंग आहे मोठं. इकडं उत्तरमुखी हनुमान आहे आणि उत्तरमुखी गणपती आहे आणि इकडं पश्चिमेकडे हनुमानाचं तोंड आहे. एकाच मोठ्या कातळावरती कोरलेले. म्हणजे ते गाव होतं पूर्वीचे गाडच्या पायथ्याला गाव आहे तिथं आहे. ते खाली आपण ते लाल टपरी जिथे जेवलं काल त्याच्याच खालच्या बाजूला आहे. ते पण आपण तुम्हाला दाखवतो. आणि कधी जर वाटलं तर कार्यक्रमा व्यतिरिक्त या तुम्हाला अख्खा गड फिरवतो. आणि ज्या ताईंना इच्छा आहे जे आंबोल्या गावाकडच्या वाटेने ट्रेक करायची ते आपण तुम्हाला ट्रेकला प्रथम ठरवून तिथं परमिशन देणार आहे. तसं आपण तिकडून कोणाला अलाउड नाही करत. हा तिकडं असते त्यांना इच्छा आहे या आपण तुम्हाला ते परमिशन आम्ही देतो. आता समोरचा तो पांडवाचा डोंगर आहे. आता पांडवाच्या डोंगराच्या मागच्या बाजूला हा कैलास गडाचा डोंगर श्रेणीतला अख्खा डोंगर आहे. त्याच्याच माग आहे तो तैलवैला आणि घनगड आणि त्याच्या खालच्या बाजूला जो सुधागड आहे. तिकडून जर काय व्यास आला तर तो पांडवाच्या डोंगरावरती जो मध्ये जी घड दिसते अशी त्या घड्यातला सिग्नल दिला जायचा. ह्या गडावरती ह्या गडावर पुढे जायचा. हा सर्व जर पट्टा बघितला अख्खा हे आता जंगल झालेली आहे. पूर्ण घनदाट जंगलाचा भाग आहे. आणि समोर जर दिसत तर कोकणाचा भाग चालू झाला अख्खा सर्व कोकण अख्खा कोकण आहे अख्खं. हे आमचं आंबवणे गाव आणि तिथे वाट मांडलं आंबवणे गावात जे कोरायगडला येण्याची समोर टाक्या दिसल्या पाण्याच्या त्या तिथून सगळं सरळ इकडं पाहिजे घनदाट जंगल मध्ये तिथपर्यंतची वाटे अवघड वाटे मध्ये अनेक शिकारी प्राणी पण असतात. त्यामुळे ते आपण अलाउड करत नाही कोणाला सुद्धा. रानडुकरांचे हल्ले वगैरे होतात त्यामुळे ते रिस्की एरिया आहे. तिथून इथपर्यंत येणं सुद्धा बऱ्याचदा सोपं आहे. त्या म्हणजे ह्या मोकळ्या माळा जिथपर्यंत आमची खासरं वगैरे आहेत तो मोकळा माळा दिसतो का तिकडं तिथपर्यंत. तिथून ह्या घनदाट जंगलात येणं म्हणजे स्वतःचा जीव मुठीत घालून येणं. त्यामुळे आपण इकडे सोडत नाही कोणाला. आता पाणी खाली ती जी खोपटी दिसते का त्या खोपटीपासून सरळ आलं ही 2 नंबर खोपटी दिसते का ह्या माळामध्ये अनेक समाधी आहेत. अनेक वीरांच्या समाधी आहेत. चुन्याचा घाण आहे जिथं ते सगळं कोरीव काम करून पुढं ते माल जेवढं रचना झालेली ते पुढे सापडलं. ज्याची आतुरता होती ती भव्य सकाळ मनात भरली होती. हजारो ज्योतींचा हा अग्निसागर फक्त पाहायला नव्हे तर अनुभवायला मिळाला होता. प्रत्येक मशाल म्हणजे एक जिद्दीची कहाणी होती.
कहाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची. कहाणी त्या प्रत्येक वीर शिरसेनापतीची आणि मावळ्यांची, ज्यांनी जीवाची पर्वा न करता तेव्हा या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दुर्ग स्वच्छतेमध्ये जो काही कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या आम्ही गोळा केल्या होत्या, ते सर्व आम्ही आमच्यासोबत किल्ल्यावरून खाली आणले. आता या भव्य किल्ल्याला निरोप द्यायची वेळ आली होती, पण या किल्ल्याच्या अविस्मरणीय आठवणी माझ्या मनात कायम घर करून राहतील. चला तर मग आजचा आपला हा ब्लॉग इथेच संपवूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.